मला तीन. जय श्रीराम. पाय बघा पाय बघा पाय बघा थांब. पाय मागं ठेव. धरलाय काय? थांब, सोड सोड नाही, सोड. नाही, नाही, नको सोडू. सोडू नको. दे रे बाई, हात लाव की जरा, हा. लावलाय हात. घे बाळ्या. चल वाईस. हा. चल. नाही, त्याचं गोटी सोड नको. धरली हा. हा, सोड. बसली का? बसली आता. हा. बसली बाळ्या. बसली बाळ्या. तू ताटरा तू दे सोडून. नाही फिरव. बस सोड मागं, सोड. जय श्रीराम. मी जसं कळतंय असं जरंडेश्वरला येतो. जरंडेश्वर महाराज की हनुमानची परंपरानुसार ते वरती अख्ख्या डोंगराला म्हणजे जेवढं त्यांचा परिसर आहे तेवढ्या सगळ्या परिसरात जाऊन ते याडा बोलले जाते आणि सकाळच्या आरतीला नमस्कार मित्रांनो, मी चेतन. तर आता आपण आलो आहे जरंडेश्वरला. आता टायमिंग झाला आहे 7 रात्रीच्या 7 वाजले आहेत. तर आपण इथं आलो आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता आता आपण चढाई सुरुवात 5 मिनिटात आपण चढाईवरती सुरुवात करण्याच आहे. तर जरंडेश्वरचा पायथा आता आपल्याला दिसत आहे. इथून आपण सुरुवात करणार आहे आज. तर आज रात्र आपण कॅम्पिंग करणार आहोत. आता तिथं जास्त अजून 15-20 मिनिटं लागतील. तिथे गेल्यानंतर आपण चढाई सुरुवात करणार आहोत. तर ही चढाई कशी आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटते हे आज आमच्याकडे पाडी स्टेशन त्या गावी जरंडेश्वराच्या यात्रेनिमित्त आलेले आहेत. शनिवारी दर शनिवारी श्रावणात यात्रा भरते. त्या निमित्तानं इथं अख्ख्या पंचकृष्ण जिल्ह्यातून लोक येतात, बाहेर राज्यातून येतात. हा स्वयंभू जरंडेश्वर हनुमान मंदिर आहे. तर आता इथून सुरुवात केल्यानंतर आपल्याला साधारण किती वेळ लागतो वरती जाण्यासाठी? इथून सुरुवात केल्यावर आमच्या गावातील किंवा ज्यांना प्रॅक्टिस आहे ते 15 ते 20 मिनिटांमध्ये जातात आणि जे पर गावचे तर त्यांना कमीत कमी 1 तास लागतो. हा तसं 1100 फूट आहे. म्हणजे साधारण 1 तास लागतो. म्हणजे सकाळी जरी तुम्ही 3 वाजता जरी इथं पोहोचला तरी आरतीपर्यंत तुम्ही तिथं. राम रावण युद्धामध्ये ज्यावेळेला लक्ष्मणाला रायाला बाण लागला त्यावेळेला ऋषीमुनींनी संजीवनी मारुतीरायाने द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. त्याचा एक शिल्प किंवा आपण एक खडा म्हणू त्याचाही अंश आहे. अशी ही पौराणिक इतिहासामध्ये याची नोंद आहे. नंतर वरती राम मंदिर आहे. शिवकालीन स्वयंभू शिवलिंग आहे. त्याचबरोबर रामदास स्वामींचं तिथं त्यांनी रामदास स्वामींनी तपस्या केली, त्यांचं तिथं समाधी आहे. म्हणजे तपस्या केली तिथं तिथं ती ठिकाण आहे. असे बाकीची स्वयंभू मारुतीरायाची आकर्षक अशी मूर्ती आहे. सीतामाई मारुती की जय. जय श्रीराम. 12 नंतर नगर अंकलेच्या खाली आलो. अंदाज किती 1 किलोमीटर कमी कमी 500 मीटर आलं असेल. आपल्याला दादा भेटला. नाव काय तुमचं? अविनाश. आणि तुमचं नाव? प्रफुल्ल. तर किती वाजता तुम्ही सुरू आहे? आम्ही 6 वाजता सुरुवात केलेली वर चढायला. आता आमचं हे लहान बाळ असल्यामुळे मी म्हणला सुपरमॅन नाही करत. सुपरमॅनला पण आपण विचारू आहे. तुझं नाव काय? नाव सांग तुझं. इकडे बघ. आम्ही 6 ला सुरुवात केलेली. आम्ही मग आता उतरताना 7 वाजून 19 मिनिटं बघितले. 7 वाजून 19 मिनिटं झाली आहेत. चालेल आलं त्याला गोड बोलत आलो. आमचा पण प्लॅन होता की रात्रीचा ट्रॅक करायचा. आता विशाल आणि मी आम्ही दोघं चालूय. तर असं की आता वरती गेल्यानंतर म्हणजे मी तरी मला असं कळतंय असं मी जरंडेश्वरला येतोय पहिल्यापासून मला पहिल्यापासूनच नाद आहे जरंडेश्वरचा. पहिल्यापासूनच येतोय मी. तर आता तुम्ही वरती येणार आहे आमच्यावर? हो, वरती येणार. बस काय करतो ह्यातलं चांगलं. ज्या टायमिंगला मारुती राया म्हणजे वर चालत असतात तेव्हा चालत असताना जेव्हा ठेस लागली तेव्हा त्या अंकटेश्वर आम्ही इथं अंकचा मग आपल्याला ह्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मारुती रायावरती निघाले होते म्हणजे हे मालक म्हणतात इथं ठेस लागलेली. इथं जाताना आपल्याला आता आपण बरेच वेळ गेलो असेल पण आपल्याला माहित नव्हती याची माहिती. तर आता ह्यांनी सांगितली आपल्याला. तर हे अंकटेश्वर महाराज आहेत. पुढं अजून एक आता एक 100-500 मीटर काय अंतरावर एक फुटकं तळ आहे. म्हणजे ते जुनच आहे, पुराणच आहे फुटकं तळ. ते तळ म्हणजे असे पहिले जे आपले माणसं पाणी रानातनं
जनावर बिनावर चारा यायची हा. त्यासाठी जी तळ आहे ना ती पाणी प्यायसाठी ती फुटकं तळ आहे आपलं. आता इथून अंतर आपलं साधारण किती मीटर झालं आता अंकलेश्वर? तरी एक नाही पण भारी वाटतंय रात्रीच तळायला आहे का नाही रे? तरी आपण आता निम्म्याच्या खाली आहे. हो. तुम्ही त्या टेबल खुर्चीपर्यंत गेला ना हा. की तिथनं हा हे फुटकं तळ आहे. हा. हा हे निम्मे आपण एक पुराणा काळातलं म्हणलं तर म्हणता येईल हे पुराण्या काळातलंच तळ आहे ह्या जरंडेश्वरला. आणि जरंडेश्वरचं म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की ह्या गावातली मुलं आपल्या म्हणजे आमच्या एक 20 ते 30 वयोगटातली असते आणि 15 ते 30 वयोगटातली असते. हा आपल्या लेवलची. तर श्रावण चालू झाला की पहिला जो शनिवार असतो रात्री 12 वाजता येडा मारायला सुरुवात करतात जरंडेश्वरला अख्खा पूर्ण येडा. नाही काटा असू द्या पाया वाटा असू द्या पाय वाट्यानंच येडा मारतात. हा कंटिन्यू असा हा जरंडेश्वरला येडा मारतात. गावातल्या आमच्या परंपराच आहे एक रीतच आहे. काय अपुरं असेल नाही तर ज्यांची मनातली काय इच्छा असेल पायाशी ते आपलं ते काय असतील इच्छा ह्याच्यावर पण सज्जनगडावर पण हो तिथं तर लोक मुक्कामी लय जातात हा. आपण पोहोचलो आहे जरंडेश्वरीच्या मंदिरापाशी. खरंच आपण आता बघू शकता की सातारा इथून आपल्याला पूर्ण सातारा दिसतोय. यारळे अरे तर कसं नियोजन असतात इथलं? काय इथं आता आमच्या गावचा प्रसाद असतो हा. उद्या शनिवारचा खिचडीचा. हा. रवी नायकवडी स्वरूप वाघमळे. तर खरंच त्यांनी आपल्याला खूप मदत केली म्हणजे खरंच अजून विशाल खाली. तर आता इथं आम्ही पोहोचलो आहे. तर बघू शकता आपल्याला मित्र काय भेटलेत. तर कसं नियोजन असतं आपण त्यांच्यापासून आता काका तुमचं काय चाललंय काय करताय? माझं नाव माहेश्वरी आवंतकर. ओके नाईस नेम. पडला होय. तुझा नको माझा घ्या. आम्ही इथूनच म्हणजे खालच्या गावातून सोनगाव सनिम या गावातून आलेलो आहे. सध्या सोनगावातून पण एक खूप पुरातन मार्ग आहे पण रस्ता अडचणीचा आणि लाईट नसल्यामुळे आम्ही जांब बुद्रुक या मार्गाने आलेलो आहे. तरी सर्वांनी जरंडेश्वर या ठिकाणी अवश्य भेट द्या. 25 मिनिटाचा एक ट्रेक आहे आणि जरंडेश्वरवर चढताना एक एनर्जी फील होते जी की उत्तम आहे आणि सर्वांनी जरंडेश्वरला एकदा अवश्य भेट द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. बसेल का रे एवढ्यात?
काय पाय धरतोय कायच करतोय त्याला अजून काय काय पाहिजे तुला सांग. गाय ठेवायचं ती पाले कुठली नाही 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 की तुझं लक्षात आलं का ती एक ठेवायची सगळ्यात पहिली पकड ठेवायची. पकड आहे रे माझ्या घरी. जोडून दिलंय रे मी. वय कसं राहील ना सांग. तू हलवलं का हे? तर रात्रीचे 11 वाजले आहेत. तर 11 वाजता ह्यांचं प्रसादीची म्हणजे व्यवस्था कशी असते म्हणजे? जय श्रीराम. आम्ही आरळे गावातील 40-50 तरुण एकत्र येऊन दरवर्षी श्रावणातल्या पहिल्या शनिवारी खिचडीचं नियोजन करतो. इथं जे सकाळी भाविक भक्त येतात दर्शनासाठी त्यांना मंदिरातर्फे म्हणा किंवा आमच्या गावातर्फे म्हणा जी प्रसाद दिला जातो. तो प्रसाद आम्ही आज रात्रभर ही 40-50 मुलं गावातील सगळे एकत्र येऊन एक 5-6 क्विंटल आमचं रॉ मटेरियल असतं. 3-3.5 क्विंटल साबुदाणा वगैरे त्या प्रमाणात शेंगदाणे हे ते सगळं आम्ही सिलेंडरच्या टाकीपासून सगळं खालून डोक्यावर वाहून घेऊन वर येतो. यासाठी कोणालाही कसलेही पैसे दिले जात नाही. सगळी ही मुलं आता तुम्हाला आसपास जी दिसत आहेत या सगळी मुलं सेवा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मारुतीच्या श्रद्धेपोटी आणि वर येणाऱ्या भाविकांना दबून बागून वर आल्यानंतर 2 घास खायला मिळावेत प्रसादाचे म्हणून आम्ही हे खिचडीचं नियोजन करतो. टायमिंग किती ते किती असतं? अंदाजे आता रात्री 12 पर्यंत आमची मिरच्या चिरणं वगैरे हे सगळं चालू राहतं. आम्ही 5 वाजता येऊन सगळे साबुदाणे भिजत वगैरे घालणं या बाकीच्या प्रोसिजर करून घेतात सगळे आणि 12-12:30 नंतर आम्ही पहिला घाणा काढायला सुरुवात करतो. मग अंदाजे पहाटे 2-2:30 वाजता आम्ही तो पहिला एक घाणा तयार होतो जो बिना मिठाचा मारुतीला प्रसाद म्हणून जो पहिला बनवला जातो तो. आणि त्यानंतर मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर मारुतीला आणि इथं पिंडीवर अभिषेक करतो. आणि तो अभिषेक झाल्यानंतर पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होतं. तर ह्यांनी आपल्याला सांगितलंच की म्हणजे प्रसादाचं कसं नियोजन असतं आणि पुढच्या शनिवारी दुसरी टीम असते. म्हणजे तुम्ही श्रावणामध्ये कुठल्या जरी शनिवारी आल्या तरी तुम्हाला इथं प्रसादाची सोय हे गावकरी करतच असतात. आज आम्हाला म्हणजे आज आमचा असं सणच असल्यासारखं आहे. आम्हाला श्रावणातला पहिल्या शनिवार म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असते. जकी तू पण बसते किती वाजले रे? आता 1 वाजले. 1 वाजली का? हा रात्रीचे.